धनगर आंदोलनातून एक मोठी बातमी समोर येते। पंढरपूरमधील धनगर आरक्षण उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडलेली आहे। योगेश धरम हा उपोषणकर्ता चक्कर येऊन कोसळलाय। त्यांना पंढरपूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या 7 दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाजाचे राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्ता योगेश धरम यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची सध्या माहिती आहे। उपोषण करताना त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले। धनगर आंदोलनातून एक मोठी बातमी समोर येते। पंढरपूरमधील धनगर आरक्षण उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडलेली आहे। योगेश धरम हा उपोषणकर्ता चक्कर येऊन कोसळलाय। त्यांना पंढरपूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या 7 दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाजाचे राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्ता योगेश धरम यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची सध्या माहिती आहे। उपोषण करताना त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले।